नमस्कार, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी वाडी शहरामध्ये आहे आणि वाडी शहरामध्ये आपण बघू शकता एक मंडईचा कार्यक्रम आहे। मंडई म्हणजे एक समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी केलं जातं। वास्तविकता आपण बघू शकतो की लोककला जी आहे ही लोप पावलेली आहे, पण मात्र अजूनही जी आहे लोककला ही अजून संपलेली नाही आहे। लोककलेच्या माध्यमातून जे आहे समाज प्रबोधनाचं काम करत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जो आहे नागरिकांचा या ठिकाणी सहभाग या ठिकाणी झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे समाज प्रबोधन ऐकण्यासाठी जे आहे मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा येत असतात। एक लोककला ही खूप महत्त्वाची समजल्या जाते आणि लोककलेमधून जे आहे समाज प्रबोधन सुद्धा केल्या जाते आणि तेच प्रबोधन जे आहे राष्ट्रसंत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थे या माध्यमातून वाडी शहरामध्ये एक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। आपण हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे मी तुम्हाला जो आहे वाडी शहरामधून दाखवत आहोत आणि नक्कीच अनेक जे कला राहतात त्यामधून समाज प्रबोधनाचं काम केलं जातं, पण ही जी लोककला आहे या लोककलेमधून सुद्धा एक समाज प्रबोधनाचं काम सुद्धा या ठिकाणी वाडी शहरामधून होत आहे। राष्ट्रसंत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या मार्फत हे काम केले जात आहे आणि मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद सुद्धा या ठिकाणी दिसत आहे। सकाळी आज जो आहे 10 वाजतापासून सुरू कार्यक्रम झाला आहे, रात्री 10 वाजेपर्यंत सतत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे आणि नक्कीच अशा कार्यक्रमाचा जो लाभ आहे या येथील आंबेडकर नगर वाडी येथील नागरिकांनी सुद्धा घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकता, माझ्या पाठीमागे लोकांची गर्दी बघू शकता। मी संपूर्ण ही तुम्हाला गर्दी दाखवतो आहे। महिलांची सकाळी 10 वाजतापासून राष्ट्रसंत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था वाडीतली आहे ती या कार्यक्रमाचं आयोजन करते आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करत असतात। दारूबंदी असो, तंबाखू बंदी असो, व्यसनाच्या विरोधात जे काही गाणे या ठिकाणी जे आहे येथील जे शाहीर लोक जे आहे या ठिकाणी म्हणतात आणि नक्कीच ही एक महत्त्वाची बाब आहे की प्रत्येक माध्यमातून समाज प्रबोधन होणे आवश्यक असते। हेच जे समाज प्रबोधन जे आहे या लोककलेच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे। तर नक्कीच जे आता शाहीर आहे, महिला शाहीर आहे, महिला शाहिराच्या त्या गाण्याचा आपण या ठिकाणी आनंद घेऊया नक्कीच आणि त्या महिला शाहिरांचं गाणं तुम्हाला मी पूर्ण ऐकून घ्या। तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, कारण खूपच असा कार्यक्रम तुम्हाला जो आहे बघावेस मिळणार नाही, पण तो वाडीच्या आंबेडकर नगर या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी नक्कीच तुम्ही या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या। कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा। महिला शाहीर किती समाज प्रबोधन करतात ते। या
गेलो, हे गावामध्ये भगवे आणि कपडे घालून बुवाबाजी येतात आणि म्हणजे आपल्याला आम्ही दाखवतात की आम्ही तुमच्या लेकरांना बरं करतो. आपण देवाकडे जातो, आपला पोट दुखलं देवाकडे जातो, त्याला तीर्थ करून मागतो. पण माझे माय बाप हे सर्वात चुकीची भावना आहे. एवढे मोठे MBBS सर्जन डॉक्टर निघाले, MD डॉक्टर निघाले आहेत माझे माय बाप. गावामध्ये आले त्या बाईकडनं त्या वरतीमध्ये टेकडी लावून बसत, त्यांना वाटलं माता आहे ओरिजिनल म्हणून. आधी त्यांनी त्यांची विचारपूस केली आणि नंतर त्यांनी सांगितलं आज त्या लोकांनी तिथे 50,000 रुपये त्या डॉक्टरकडे नेलं असतं माझे माय बाप हो, तर त्या लेकराचा जीव गेला नसता हो. आज एकुलता एक लेकराचा जीव गेला नसता. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझ्या 10 बोटाची विनंती आहे की आधी तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या माझे माय बाप हो. डॉक्टर काय नाही एवढं, डॉक्टर काय तुम्हाला मारायला मिळाले नाही आहेत, डॉक्टर सारखा देव कोणीच नाहीये. तुम्ही जा डॉक्टरचा सल्ला घ्या. आम्हाला याच प्लॅटिंग मधून तुम्हाला हे सांगायचं होतं की अंधश्रद्धा करू नका आणि असे ढोंगे साधूच्या आहारी जाऊ नका आणि आपले असे जीवन बर्बाद करू नका आणि असं पैसा पाण्याने सुद्धा भिकारी होऊ नका. आणि म्हणून हो तीर्थामध्ये पाणी पाणी, थोडा उपर करतो ना भाई. तीर्थामध्ये पाणी पाणी, पाण्यामध्ये घाणी घाणी, असा खाना ठोकून सांगणारा पाहिजे, असा खाना ठोकून सांगणारा पाहिजे. अंधश्रद्धा सोडून या पंचशील चौक आंबेडकर नगर वाडी यांच्याकडून 220 रुपये, 201 रुपये सप्रेट मिळालेले पार्टी आभारी आहे. हा आमच्या ताई सुमनताई मेश्राम यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं या प्लॅटिंगवरती सप्रेट मिळालेलं आहे. तसेच WH न्यूज संपादक यांच्याकडून 50 रुपये सप्रेट मिळालेले पार्टी आभारी आहे. सिद्धार्थ बाबू गवाल मुक्काम पंचशील चौक आंबेडकर नगर वाडी यांच्याकडून 100 रुपये सप्रेट. जीवन सुखदेवे यांच्याकडून 50 रुपये सप्रेट पार्टी आभारी आहे. धनराजजी कोटांगले यांच्याकडून सुद्धा 100 रुपये सप्रेट पार्टी आभारी आहे. बहुजन क्रांती मोर्चा वाडी युनिट गीत फरमाईश करी तू साऱ्या बेईमान झाला माझ्या बाबासाहेबाला. ठीक आहे, कोण जाईल ते चिठ्ठी त्यांच्याकडून 100 रुपये. डॉक्टर अनित्या आणि डॉक्टर अनित्य नारनवरेजी, डॉक्टर अनित्य आणि डॉक्टर अनित्य नारनवरेजी यांच्याकडून 200 रुपये सप्रेट आमच्या पार्टीला आलेला आहे. मी आणि माझी पार्टी यांचे आभारी आहे. आमच्याकडून त्यांना जय. एक थोडी चेक देते बस कधी हो. मतदार केलं तुला, हकदार केलं तुला, माणसात बसवून माणूस केलं तुला, तरी तू साल्या बेईमान झाला. तरी तू साल्या बेईमान
झाला माझ्या बाबासाहेबांना तू असा कसा माझ्या बाबासाहेबांना तू असा कसा माझ्या बाबासाहेबांना मतदार केलं तुला मतदार केलं तुला मला सत बसवूया माणूस केलं तुला तरी तू झाल्या बेईमाना माझ्या बाबासाहेबांना माझ्या बाबासाहेबांना तू असा कसा माझ्या बाबासाहेबांना हकदार केलं तुला मतदार केलं तुला माणसात बसवून माणूस केलं तुला तरी तू साध्या तरी तू साध्या तरी तू साध्या बेईमान झाला माझ्या बाबासाहेबांना तू असा कसा माझ्या बाबासाहेबांना तू असा कसा माझ्या बाबासाहेबांना केलं तुला मतदार केलं तुला मला सत बसवूया माणूस केलं तुला तरी तू झाल्या बेईमाना भीमाच्याच लावानं भरत होत पोट गड्या भरत होत पोट तरी काय दुसऱ्याला देतो हो सोट गड्या देतो हो सोट भीमाच्याच लावानं भरत होत पोट गड्या भरत होत पोट तरी काय दुसऱ्याला देतो हो सोट गड्या देतो हो सोट मनदार केलं तुला 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 तरी तू साध्या बेईमान झाला बे आणि तरी तू साल्या अरे तरी तू साल्या बेईमान झाला माझ्या बाबासाहेबांना तू असा कसा माझ्या बाबासाहेबांना तू असा कसा माझ्या बाबासाहेबांना मतदार केलं तुला हकदार केलं तुला माणसात बसवून माणूस केलं तुला मतदार केलं तुला हकदार केलं तुला माणसात बसवून माणूस केलं तुला तरी तू साड्या तरी तू साड्या तरी तू साड्या तरी तू साड्या बेईमान झाला कोण बा बाबासाहेब बेईमान कोण झाले तुम्ही ना? आणि तरी तू साल्या बेईमान झाला माझ्या बाबासाहेबांना तू असा कसा माझ्या बाबासाहेबांना तू असा कसा भीमाच्या
मित्रांनो, आपण नक्कीच हा कार्यक्रम तुम्ही ऐकलाच आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आंबेडकर नगर वाडी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर नक्कीच समाज प्रबोधन व्हावं या ठिकाणी अशाच कार्यक्रमाचं नेहमी आयोजन करण्यात येते. तर नक्कीच हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही आपली कमेंट लिहा आणि नक्कीच WS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.